Recording in progress. थिओसॉफिकल सोसायटी बघतोय आपण. चला, थिओसॉफिकल सोसायटी झाले ना आपलं. तर आता आपण पुढे येऊया शीख धर्मातील सुधारणा चळवळी. ओके, वरती तसं आपण पाहिलं तर ते हिंदू धर्मातील सुधारणा चळवळी होत्या. आता शीख धर्मातील बघूया. पहिली जी चळवळ आहे तुमच्या समोर ती निरंकारी चळवळ आहे. ओके, 1840 ला सुरू झालेली निरंकारी चळवळ आहे. बाबा दयाळ दास यांनी सुरू केलेली आहे. निरंकारी आणि बाबा दयाळ दास इतकं कनेक्शन आपल्याला माहिती असलं पाहिजे. काळ कधीचा बघा, 1840 म्हणजे कधी असेल, शीख इंग्रज युद्धांच्या थोडंसं अलीकडे. इतकं आपल्या लक्षात आलं की आपण गेस तरी करू शकतो. पुढे बघा, परमेश्वर निरंकार आहे किंवा निराकार आहे या विचाराचे हे निरंकारी चळवळ करणारे लोक होते. आणि शब्द नावाचा कीर्तन प्रकार त्यांनी रूढ केला होता. शब्द नावाचा कीर्तन प्रकार, असा उलटाही प्रश्न येऊ शकतो की जसं की शब्द नावाचा निरंकार प्रकार कोणत्या चळवळीतून आला, तर आपल्याला माहिती पाहिजे निरंकारी चळवळीतून आलेला आहे. निरंकारी निराकार म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, ईश्वराला आकार नाही असं मानणार आहे. आता आपण वरती हिंदू धर्मातील सुधारणा बघितल्या, त्यात अनेक समाज बघितले. त्यातला असा कुठला समाज होता की जो याच विचाराचा होता, निराकार समाजाचा, निरंकार समाजाचा होता? कुठला समाज होता वरती आपण पाहिलं ते? प्रार्थना समाज. अजून प्रार्थना समाज होता का? प्रार्थना समाजाबद्दलचं भांडारकरांचं वाक्य आपण बघितलं तर त्यांनी काय सांगितलं की सगुण ईश्वरावरती त्यांचा विश्वास आहे. मग दुसरा समाज कुठला राहिला? सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज हा निराकार निर्गुण देवावरती विश्वास ठेवणारा होता. ओके, पुढे चला, नामधारी चळवळ बघा. नामधारी चळवळ बालक सिंग, ओके, बालक सिंग यांच्या नावावरून सुरू झालेलं आहे. ओके, बालक सिंग खूप मोठे व्यक्ती होते, यात काहीच वाद नाही. बट आपण लक्षात ठेवण्यासाठी असं म्हणू शकतो की नामधारी, बालकाचं नाव ठेवलेलं नाही, नामधारी बालक सिंगाला तुम्ही असं म्हणू शकता. ओके, पुढे देव मूर्ती आणि प्रतिमेस त्यांनी विरोध केलेला होता. म्हणजे काय? हे पण परत निरंकारी किंवा निराकारच्या लाईनवरती आहेत. ओके, हुंडा बालक विवाह यांना त्यांनी विरोध केला होता. स्त्री पुरुष समानता, विधवा विवाहाचा त्यांनी पुरस्कार केला होता. आणि हे सगळे नामधारी जे होते ते पांढऱ्या वेशात असत. ओके, आता बघा, या नामधारी चळवळचाच पुढचा भाग आहे कुका चळवळ. कुका चळवळ खूप वेळा एक्झामला येऊन गेलेली आहे. ओके, तर तिची सुरुवात कधीची आहे? 1849. ओके, जसं ब्रिटिश सत्ता संपली, सॉरी शीख सत्ता संपली त्यानंतर यांनी सुरू केलेली चळवळ आहे. तर कोण यांचे लीडर होते? गुरु राम सिंग. ओके, किंवा गुरु राम सिंग असं करा. ओके, गुरु आहेत ते आणि खाली रामसिंग आहे, राईटला लिहिलेलं बरोबर आहे. ओके, गुरु रामसिंग आहेत. ओके, पुरस्कार त्यांनी स्वदेशीचा केलेला आहे आणि पंचायत राजचा केलेला होता. ओके, गोवधास विरोध करणे हे कुकांचे अनेक ध्येयांपैकी एक ध्येय होते. ओके, जनरली आपल्याला हे वाटत नाही कारण हिंदू धर्माचा तो एक भाग आहे, पण ह्या शीख धर्माची चळवळ असून सुद्धा त्यांनी गोवधास विरोध केलेला आहे. बर, स्वदेशी असो किंवा पंचायत राज असो इत्यादी मार्गाने रामसिंग यांनी प्रति सरकारच स्थापन केलेले होते. एक प्रकारचं प्रति सरकारच त्यांनी तिथे स्थापन केलेलं होतं. ब्रिटिशांनी ही चळवळ दमनकारी पद्धतीने संपवली. पुढे आहे आपली सिंघ सभा. ओके, सिंघ सभा बद्दल बघा. 1873 मध्ये ही सिंघ सभा सुरू झाली होती किंवा स्थापन झाली होती. आणि याचे लीडर्स होते ठाकूर सिंग संघवालिया आणि ज्ञानी ज्ञान सिंग. ओके, ज्ञानी ज्ञान सिंग, ज्ञानी झैल सिंग नाही, तर ते दिलं ते गडबड करू नका. ज्ञानी ज्ञान सिंग आहेत फक्त. ओके, ज्ञानी ज्ञान सिंग आणि ठाकूर सिंग संघवालिया. हेडक्वार्टर यांचं अमृतसरला होतं आणि यांचा उद्देश काय होता बघा? शुद्ध स्वरूपात शीख धर्माची स्थापना करणे. ओके, पुढचा आहे गुरुद्वारा सुधार चळवळ. ही मोठी चळवळ आहे, याच्याबद्दल आपल्याला हमखास माहिती पाहिजे. 1920 ला सुरू झालेली चळवळ शिरोमणी गुरुद्वार प्रबंध कमिटी. ओके, हे तुम्ही बिपिन चंद्रच्या पुस्तकामध्ये एक चांगला चॅप्टर आहे, जर तुम्हाला याचा रेफरन्स काय माहिती नसेल तर तिथून वाचू शकता. याचा रेफरन्स काय होता की जे गुरुद्वार होते त्याच्यामध्ये महंत असायचे. जसं आपल्याकडं पंढरपूरला कोण असतात? बडवे, किंवा तुळजापूरला कसे पुजारी, तसं तिथं महंत असतात. तर महंतांचा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. ओके, तर त्या भ्रष्टाचाराविरोधातली ही चळवळ आहे गुरुद्वार सुधारणा चळवळ. शिरोमणी गुरुद्वार प्रबंध कमिटी आपल्याला लक्षात असली पाहिजे. 1920 आहे आणि याच्यातूनच पुढे अकाली दलाची स्थापना झालेली आहे. आपण हे GS2 मध्ये अकाली दल पार्टी बघताना पाहिलेलं होतं. ओके, नंतर यातूनच अकाली दलाची स्थापना झाली, हे खालचा पॉईंट लक्षात घ्या.
इतक्या 5 एक चळवळी आपल्या कामाच्या आहेत शीख धर्मातील सुधारणाबद्दल. निरंकारी हे सिक्वेन्स पण विचारला गेला तर आपल्याला माहिती पाहिजे. सुरुवातीला आहे निरंकारी, नंतर नामधारी आहे, नंतर कुका चळवळ आहे, सिंग सभा आणि गुरुद्वार सुधार चळवळ. कुका आणि गुरुद्वार सुधार चळवळ तरी आपल्याला माहितीच असलं पाहिजे. या 2 महत्वाच्या चळवळी आहेत. पुढे बघा, पारसी समाजातील सुधारणा बघू आपण. हा, रहनुमाई मजदाई सभा याच्याबद्दल खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. स्टेट सर्व्हिसलाच मेन्सलाच 2-3 वेळा तरी प्रश्न आलेला आहे. रहनुमाई मजदाई सभा 1851 ची आहे. कोण कोण आहेत त्याच्यामध्ये? एक आहेत नवरोजी फर्दुंजी, दुसरे आहेत सोराबजी शापूरजी बंगाली आणि तिसरे आहेत दादाभाई नवरोजी. दादाभाई पण आहेत. 2 नवरोजी आहेत, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एक नवरोजी फर्दुंजी आणि दुसरे दादाभाई नवरोजी आहेत. त्याच्यानंतर सोराबजी बंगाली सुद्धा आहेत. बंगाली वर्ण आपल्याला वाटत असेल की हे बंगाली कसे, जनरली पारसी कुठल्या एरियामध्ये दिसतात आपल्याला? वेस्ट साईडला दिसतात, भारताच्या वेस्ट साईडला, म्हणजे गुजरात, मुंबई, महाराष्ट्र या साईडला दिसतात. मग बंगालमध्ये ते कमी प्रमाणात आहेत, त्यामुळे आपल्याला ते वाटू शकते की हे बंगाली नसायला पाहिजे, पण नावावरनं पण कळतं ना, सोराबजी. पुढे बघा, आता नवरोजी फर्दुंजी बद्दल बघूया. नवरोजी फर्दुंजी हे कोण आहेत? एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षक पदावरती जाणारे पहिले भारतीय. नवरोजी फर्दुंजीचं लक्षात ठेवायचं. एल्फिन्स्टन वरती तोपर्यंत कोण होते? फक्त ब्रिटिश किंवा इंग्रज लोक होते किंवा युरोपियन असतील. पुढे बॉम्बे असोसिएशनचे ते एक संस्थापक राहिलेले आहेत. हे 2 स्टेटमेंट आपल्याला नवरोजी फर्दुंजी बद्दल माहिती असणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया आपण आता मुस्लिम धर्मातील सुधारणा चळवळीबद्दल पाहूया. आता याच्यातली बघा, आपण चळवळी बघतोय, फक्त याच्यामध्ये आपल्याला बघायचे की चळवळीचे संस्थापक कोण आहेत आणि त्यांचं मुख्यालय कुठे आहे. चळवळीचे डिटेल्स मध्ये जायची, म्हणजे त्यांचा उद्देश काय होता हे पाहण्याची इतकी काही गरज नाही. जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही कुठल्याही पुस्तकात वाचू शकता. समाधान महाजन सरांच्या पुस्तकात आहे किंवा बिपिन चंद्रांच्या पुस्तकात सुद्धा हा रेफरन्स तुम्हाला सापडेल. बट आतापर्यंत प्रश्न संस्थापक आणि हेडक्वार्टर ह्याच्यावरतीच आलेला आहे. पुढे बघा, फरियादी चळवळ कधीची आहे? 1804 ची. फरियादी चळवळ. हाजी शर्यतुल्ला. हाजी शर्यतुल्ला त्याचे संस्थापक आहेत आणि फरीदपूर बंगालमध्ये त्याचं मुख्यालय होतं. पुढे आहे आपलं वहाबी आंदोलन. 1820 ते 1870च्या दरम्यान झालेलं हे वहाबी आंदोलन आहे. मग वहाबी आंदोलनाशी संबंधित गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो मधलं आपण वाचलंय ना. त्यांनी कुठलं सेक्शन आणलं होतं आयपीसी मध्ये? सेक्शन 124A त्यांच्या काळात आलेलं आहे. ते वहाबी आंदोलन दडपण्यासाठीच आलेलं होतं. आणि या आंदोलनातून त्यांचा खून पण झालेला होता. कुठे खून झाला होता मेयोंचा? अंदमान निकोबारच्या जेल विजिट करत असताना त्यांचा खून झालेला होता. तर वहाबी चळवळ बघा, वहाबी चळवळमध्ये कोण आहेत? सय्यद अहमद सईद आहेत. सिताना पटना, या सितानावरती प्रश्न येऊन गेलेले. पटनाच्या आसपास एक सिताना नावाचं ठिकाण आहे, किंवा तुम्ही पटना पण लक्षात ठेवा, दोन्ही नावं लक्षात ठेवा. तिथं ही वहाबी आंदोलनाचं मुख्य केंद्र होतं आणि सय्यद शहीद त्यांचं नाव होतं. पुढे आहे आपली तायुनी चळवळ. 1839 मौलाना करामत अली ढाक्यातून सुरुवात झालेली ही चळवळ आहे. त्याच्या पुढे देवबंद चळवळ आहे. याच्यावरती खूप वेळा प्रश्न येऊन गेले, मागच्या प्रिलिम्सला पण प्रश्न आहे. देवबंद चळवळ बघा, सुरू करणारे कोण कोण आहेत? महम्मद कासिम नानवती व रशीद अहमद गंगोही, हे 2 नावं लक्षात घ्या. नानवती आणि गंगोही हे 2 आडनाव जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला कळून जाईल. देवबंद कुठे आहे? युपीच्या सहारनपूरमध्ये देवबंद हे ठिकाण आहे. तिथून ही चळवळ सुरू झालेली होती. पुढे आहे आपलं अलीगड आंदोलन. अलीगड आंदोलन सुरू झालेलं आहे 1875 मध्ये. 1875 ला अजून कुठला समाज स्थापन झाला होता? आर्य समाज. अजून काय सुरू झालं होतं 1875 ला? हा, ते अँग्लो इंडियन कॉलेज पण सुरू झालं होतं. अजून काहीतरी आपण पाहिलं होतं, काय होतं? कुठली सोसायटी? बर, हा, थिओसॉफिकल सोसायटी सुद्धा तेव्हा स्थापन झालेली आहे. या सगळे फॅक्च्युअल डेटा तुम्हाला पाठोपाठ माहिती असल्या पाहिजेत. अलीगडचे कोण होते? सर सय्यद अहमद खान आहेत. सय्यद अहमद खान म्हणजेच सर सय्यद अहमद खान वाले. त्यांनी सुरू केलेली अलीगड महाविद्यालय पुढे जाऊन अलीगड युनिव्हर्सिटी झालेली आहे. त्याच्यावरती प्रश्न मागच्या मेन्सला सुद्धा होता. 1889 मध्ये अहमदिया आंदोलन सुरू झालं. मिर्झा गुलाम अहमद यांनी ते सुरू केलं होतं आणि ते कुठून सुरू होतं? फरीदकोट येथून सुरू झालेलं. त्याच्यानंतर नौदा ताल आंदोलन आहे. मौलाना शिवली नुमाली लखनौ येथून त्यांनी ते आंदोलन सुरू केलेलं होतं 1894चं. त्याच्यानंतर पुढे आहे आपलं टीटू मीर निथल अली यांनी सुरू केलेली ही चळवळ आहे. आणि अहस हादिस ही सय्यद नाझीर यांनी सुरू केलेली
आहे. ओके. आता खाली हा बघा, आता फरीद नावाचा माझा एक फ्रेंड आहे, स्कूल फ्रेंड, त्याच्या नावानं मी हे सुरू केलं होतं. फरीद व तानीने देऊळ बंद असल्याने गडावरती दिया लावला आणि नमहा केला. नमः म्हणजे नमस्कार केला. असं एक स्टेटमेंट लक्षात ठेवलं की आपल्याला सगळे सिक्वेन्स लक्षात येईल, कधी कुठली चळवळ सुरू झालेली आहे वगैरे. ओके. आणि खाली बघा फरियादी, आता फरीदचं आडनाव फरीद मुल्ला होता, त्याच्यावरनं मी फरियादीचा शर्यतुल्ला, सिमिलरिटी आहे, इको सेम आहे. ओके. फरीद मुल्ला ते शर्यतुल्ला. आता तुम्ही बघा, हे मला सोपं जात असल्यामुळे मी तसं तयार केलेलं होतं. ओके. वहाबीचं कोण आहे? वहाबीचं कोण आहे बघा, सय्यद अहमद शहीद आहेत ना. वहाबी आंदोलन काय केलं होतं? चिरडून टाकलं होतं. त्यामुळे मग शहीद असं मी लक्षात ठेवलं, चिरडून टाकले गेले आणि हे शहीद झाले. त्याच्यानंतर तायुनीचे कोण आहेत? तायुनी हा शब्द युनिकशी जोडला तर तुम्हाला करामत आली लक्षात येतील. ओके. त्याच्यानंतर पनौती गंगोही, हिच्यामुळे देवबंद झाले. पनौती गंगोही कसं लक्षात ठेवलंय? देवबंद चळवळीचे कोण आहेत? ननौती, त्यालाच तुम्ही पनौती लक्षात ठेवा आणि गंगोही पण लक्षात ठेवू शकता. पुढे बघा प्रतापगड. प्रतापगडचा कोण आहे? आपल्याला खान माहिती आहे प्रतापगडचा. ओके. तर प्रतापगड अलीगडला जोडायचं आणि सय्यद अहमद खानशी तुम्ही त्याला जोडू शकता. त्याच्यानंतर आहेत नवदा ताल आहे ना, ते नवदा तालच्या ऐवजी मी तांडव ताल, ताल म्हणजे म्युझिक, तांडव ताल कोण करतो आपण? आपला शिववर्ण शिवाली लक्षात ठेवलंय. शिवाली वर्ण तुम्हाला शिवली नुमानी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हाजीर तो वजीर असं म्हणतो आपण, तर मग हाजीरला हादीस जोडा. हादीस चळवळ आहे का इथे वरती आपल्याकडे? आणि त्याचा कोण आहे? हा, तर ते तुम्ही नाझीरला ते जोडू शकता. आणि टी टू म्हणल्यानंतर दोन थर आहेत ना, तर निथरला तुम्ही टी2 जोडू शकता. ओके. आता हे अवघड आहे लक्षात ठेवायला, तर तुमच्या पद्धतीने पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. मला ते काय म्हणतात त्याला, मला लक्षात राहू शकतं, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ते लक्षात ठेवा. ओके. आता पुढचे काही आंदोलन आपण बघूया. पुढे आहे आपलं मोहम्मदन लिटररी सोसायटी. ओके. ही कोणाची आहे बघा? अब्दुल लतीफ जामिया मिलिया इस्लामिया मोहम्मद अली. ओके. हे मोहम्मद अली कोण आहेत? कॉम्रेड वृत्तपत्रवाले. आपण वृत्तपत्रामध्ये बघितलं होतं ना, तर कॉम्रेड वृत्तपत्र चालवणारे मोहम्मद अली आहेत. त्यांनी सुरू केलं तर जामिया मिलिया इस्लामिया, इथं मुंबईला त्यांची मोठी युनिव्हर्सिटी आहे. ओके. आपल्या खूप जणांचे सेंटर पण तिकडे कधी कधी येतात. ओके. अहरार चळवळ बघा, ही राष्ट्रवादी चळवळ होती. इथं हे लक्षात ठेवा, अहरार चळवळ जी होती राष्ट्रवादी चळवळ होती. आणि या चळवळीचे लीडर्स बघा, मौलाना अहमद अली, हकीम अजमल खान, हसन इमाम, मौलाना जफर अली, मझहर उल हक, हे सगळे राष्ट्रवादी चळवळीशी म्हणजे काँग्रेस बरोबर काम करणारी लोक होते. त्याला आपण अहरार चळवळ म्हणतो. ओके. इतक्या सगळ्या चळवळी आपल्याला मुस्लिमांच्या संबंधितल्या लक्षात असल्या पाहिजेत. ओके. आता थोडस इन डिटेल मध्ये त्यांची माहिती घेऊया आपण. पहिलं होती आपली फरियादी चळवळ. फरियादी चळवळ कधीची आहे? 1804 ची. आपण फरियादी कसं लक्षात ठेवलं? फरीद मुल्लावरनं शर्यतुल्ला. ओके. तर हाजी शर्यतुल्ला आपल्याला लक्षात राहू शकतं. ओके. आणि फरीद वरनं म्हणजे फरीदपूर वरूनच त्याला नाव दिलं फरियादी चळवळ. आधी कोण होता? हाजी शर्यतुल्ला त्यांचा लीडर होता. त्याच्यानंतर दुधू त्यांचा लीडर होता. दुधू बद्दल पण प्रश्न येऊन गेलेला आहे. तर दुधू मियांचं नाव काय आहे? महम्मद मुशीन. ओके. दुधू हे कोण होते असा प्रश्न विचारला जाईल. पहिलं स्टेटमेंट येईल की त्यांचं नाव होतं महम्मद मुशीन. दुसरं येईल की त्यांचा संबंध फरियादी चळवळीशी होता. तिसरं येईल की त्यांनी फरियादी चळवळीची सुरुवात केली. तिसरं बरोबर आहे, तिसरं चुकीचं आहे, ते त्यांच्या वडिलांनी सुरू केलेलं आहे. असं वेगवेगळ्या स्टेटमेंट येऊ शकतात. त्याच्या पुढे बघा, दुधू मियांचं हेडक्वार्टर बनलं होतं बहादूरपूरला. ओके. 1857 मध्ये त्यांना अटक झाली आणि अलीपूर तुरुंगात त्यांना टाकले गेले होते. हे स्टेटमेंट सुद्धा तुमच्या पीवायक्यू मध्ये तुम्हाला सापडेल. 1857च्या उठावामध्ये त्यांना कुठे टाकलं होतं? अलीपूरच्या तुरुंगात टाकलेलं होतं. त्यांचा उद्देश काय होता? धार्मिक शुद्धीकरण आणि दुसरं होतं अनिष्ट प्रथा नष्ट करणे. हे दोन उद्देश त्यांचे होते. पुढे बघा आता वहाबी आंदोलन. वहाबी आंदोलनलाच आपण वलीउल्लाह आंदोलन सुद्धा म्हणतो. ओके. वलीउल्लाह देतील एक्झाम मध्ये किंवा वहाबी येतील, दोन्ही आपल्याला क्लिक झालं पाहिजे. 1820 ते 70च्या काळात सुरू झालेलं हे आंदोलन आहे. अरेबियात 18व्या शतकात अब्दुल वहाब याने इस्लामची खरी व मूळ शिकवण पुनर्जीवित करण्यासाठी सुरू केलेली ही चळवळ आहे. ओके. अब्दुल वहाब कुठे? अरेबियामध्ये. ओके. मग अरेबियाच्या ठिकाणी तो अफगाणिस्तान किंवा बाकीचे कुठलेही नावं टाकू शकतो. आपल्याला अरेबिया लक्षात असला पाहिजे.
भारतात सय्यद अहमद शहीद बरेलवी यांनी ते सुरू केलेलं होतं. मूळ स्वरूपात इस्लामची स्थापना करणे आणि काफिरांविरुद्ध जिहाद पुकारणे यांचा उद्देश होता. ओके, सिताना यांचं मुख्य केंद्र आहे आणि त्या सितानामध्येच त्यांचं लष्करी केंद्र सुद्धा होतं. ओके, रणजित सिंहांच्या राज्यात शिखांबरोबर त्यांनी युद्ध केलेलं होतं. आणि बघा इथं जॉन पॅकस्टन नॉर्मन, कोलकाताचे सुप्रीम कोर्टचा चीफ जस्टिस आणि लॉर्ड मेयो यांची हत्या वहाबी आंदोलनकर्त्यांनी केलेली होती. जॉन नॉर्मन आणि लॉर्ड मेयो यांची हत्या कोणी केली होती असाही प्रश्न येऊ शकतो. ओके, लष्करी सैन्य जे आपण वरती पाहिलं होतं सिताना इथे असलेलं, त्याचं नेतृत्व करणारा व्यक्ती आहे इनायत अली. ओके, पुढे बघा लॉर्ड एल्गिन मोठ्या प्रमाणात चळवळ त्यांनी दडपून टाकली होती. कुणाच्या काळात वहाबी चळवळ दडपवण्यात आली? लॉर्ड एल्गिन. ओके, लॉर्ड एल्गिन यांचं नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे चला, मोहमेडन लिटररी सोसायटी, अब्दुल लतीफ यांच्याबद्दल आपण बघितले. ओके, त्याच्या रिपीट झालाय का पेज तो? हा, बर चला खाली चला. मुस्लिम धर्मातील, अरे असं का छापलंय त्यांनी तिथं पुस्तकात पण रिपीट झालंय? बर ठीक आहे, चला ठीक. तायुनी चळवळ करूया पुढे. तायुनी चळवळ. ओके, तायुनी चळवळ मध्ये बघा 1839 मध्ये सुरू झालेली तायुनी चळवळ आहे ढाक्याला. ओके, मौलाना करामत अली या चळवळीचे नेते होते. मौलाना करामत अली. ओके, वहाबी चळवळीतूनच ही चळवळ निर्मित झालेली होती. ओके, उद्देश काय होता त्यांचा? फरियादी चळवळीस विरोध करणे. ओके, तायुनी आणि फरियादी या दोन्ही चळवळीचा एकमेकांना विरोध होता, इतकं आपल्याला लक्षात असलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण येऊया देवबंद चळवळीकडे. ओके, दार उल उलम रशीद. ओके, देवबंद चळवळीचं हे त्या चळवळीचं नाव काय होतं? दार उल उलम रशीद असं नाव होतं. हे कुठल्या चळवळीचा उद्देश होता किंवा नाव होता असं विचारलं की आपल्याला कनेक्ट झालं पाहिजे. पुढे आहेत रशीद अहमद गंगोई. देवबंद चळवळीला आपण कुणाला जोडलंय? नानवती आणि गंगोही दोन्हीला आपण ते जोडलेलं आहे. ओके, 1867 मध्ये ही चळवळ सुरू झालेली होती. ओके, देवबंद विद्यालय त्यांनी स्थापन केलं होतं 1866 मध्ये. त्या 66 पासूनच पुढच्या वर्षी देवबंद चळवळ सुरू झाली 67 ला. ओके, धार्मिक नेत्यांना धर्माचे प्रशिक्षण, मूलभूत इस्लामचे शिक्षण, आधुनिक शिक्षणावरती त्यांची बंदी होती. म्हणजे हे आधुनिक शिक्षणाच्या विरोधी होते. आणि आपण बघितलं अलीगडवाल्यांचं काय होतं? आधुनिक शिक्षणाशी जास्त संबंध होता. तर या दोन्ही चळवळी थोड्याशा उलट्या होत्या. आधुनिक शिक्षणावरती आधारित अलीगड चळवळी यांचा पूर्ण विरोध होता. ओके, हे स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1885 मध्ये स्थापित झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे त्यांनी स्वागत केलं होतं. अलीगडने विरोध केलाय तर मग आम्ही स्वागत करू, तर यांनी त्याला स्वागत केलेलं होतं. सर सय्यद अहमद खान यांच्या युनायटेड इंडिया पॅट्रियट असोसिएशन व मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल असोसिएशनच्या विरोधात त्यांनी फतवा काढलेला होता. चळवळीस राजकीय आणि बौद्धिक स्वरूप देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे महमूद उल हसन. महमूद उल हसन यांचं एक नाव लक्षात ठेवा, कारण नानोती आणि गंगोही आपण बघितलं. त्यानंतर तिसरा व्यक्ती या चळवळीची आहे महमूद उल हसन. पुढे अलीगड आंदोलनाकडे आपण जाऊया. अलीगड आंदोलन कोणी सुरू केलं आहे? सर सय्यद अहमद खान. 1864 सायंटिफिक सोसायटीची स्थापना आहे. 1875 मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना आहे. याच्याबद्दल म्हणजे सर सय्यद अहमद खान बद्दल आपण डिटेलमध्ये नंतरच्या भागात बघणार आहोत. सांप्रदायिक दंगी किंवा सांप्रदायिक विचाराचा प्रसार हा एक आपला टॉपिक असा नावाचा, तिथे आपण बघूया. आधुनिक शिक्षणावरती यांचा भर होता. आणि अलीगडचे नेते सर सय्यद अहमद खान यांना सोडून चिराग अली, नाजीर अहमद, अल्ताफ हुसेन, हे कवी होते बरं का, अल्ताफ हुसेन, आणि मौलाना शिवली नुमानी, हे 4 नावं आपल्याला लक्षात असली पाहिजेत. यांनीच म्हणजे कुणी शिवली यांनी 1894 मध्ये नौदा ताल आंदोलन सुरू केलेलं होतं. अलीगड मधूनच बाहेर पडून सुरुवात केलेलं आंदोलन कुठलं आहे? नौदा ताल आंदोलन. कुठं होतं ते? लखनौ मध्ये हे आंदोलन होतं. पुढे बघूया आपण अहमदिया आंदोलनाबद्दल. अहमदिया आंदोलन कुठून सुरू आहे? फरीदकोट. ओके, आता मिर्झा गुलाम अहमद त्यांच्या नावावरनं ते अहमदिया आंदोलनाचं नाव पडलेलं आहे. ओके, आता यांची मतं काय होती? बघा, यांची मतं उदारमतवादी होती. आधुनिक शिक्षणाचे ते प्रवक्ते होते. जिहादाच्या त्या विरोधात होते. मस्जिद व राज्य वेगळे असावेत. मस्जिद व राज्य म्हणजे
धर्म आणि राज्य वेगळं असावेत असं ते विचाराचे होते. असा एक मुघल राजा होता. तो कोण होता? आपण मेडिवल हिस्ट्रीमध्ये बघतो की ज्याने राजसत्तेला धर्मसत्तेच्या विरोध पासून वेगळं केलं, सेपरेट केलं. कोण होतं ते? कोण होतं? हा, अजून कोण आहे? आपल्या अकबर तर ठीक आहे, अकबर तर होता. अकबर च्या नंतर पुन्हा जिहादाचा उल्लेख आला होता. आपल्याला एकदा परीक्षेमध्ये पण असं स्टेटमेंट आलं होतं, कुठल्या मुघल राजाने असं केलेलं होतं. ओके. दक्षिणेवरती अटॅक करणारा पहिला राजा कोण आहे? अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजीने क्लिअरली डिफरन्स तयार केले होते. धर्म आणि राज्याचा काही संबंध नाही. मिडल ईस्टचा अभ्यास करताना तुम्हाला ते लक्षात येईल. ओके. पुढे हा, यांनी मानवाधिकार आणि सहिष्णुतेला सुद्धा मदत म्हणजे काय म्हणतात त्याला, सपोर्ट केलेलं आहे. पण नंतर ते स्वतःच कोण? मिर्झा गुलाम अहमद स्वतःच मोहम्मद पैगंबर, येसू, कृष्ण यांचा अवतार समजू लागले होते. ओके. तोच मग प्रॉब्लेम झाला आणि हे आंदोलन हळूहळू बंद पडायला लागलं. ओके. त्यांनी पुस्तक कुठलं लिहिलं होतं बघा? बहारीन ए अहमदिया नावात अहमदिया आहे. त्यांनी त्यांचे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. पुढे जाऊया आपण टी टू मीरकडं. ओके. तर हाच प्रॉब्लेम होतो बघा. म्हणजे आता आपल्याकडे पण खूप सारे आपले संत दिसतात ना, जे स्वतःला कृष्ण राम वगैरे सिद्ध करतात. तसं झालं की ती चळवळ संपते. सुरुवातीला आपण केशवचंद्र सेन यांच्याबद्दल पण पाहिला होता. त्यांनी सुधारणा खूप चांगल्या केल्यानंतर मग ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक झालं. ओके. एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण, तुम्ही संत तुकारामांना कधी वाचलंय का? संत तुकाराम ज्ञानोबांचा उल्लेख कसं करतात? तुमच्या पायाची धूळ. म्हणजे इतका ग्रेट संत, इतका मोठा संत आहे, पण त्याची रिस्पेक्ट किती मोठी. इथं एक तीच आपल्या हिंदू धर्मात किंवा भारतीय संस्कृतीमध्ये पण आहे. तुम्हाला जेव्हा नॉलेज येतं, पहिली गोष्ट तुमच्याकडे आली पाहिजे विनयशीलता, नम्रता. बाकी काही नाही. आपल्याकडे उलट होतं, ती आधी आपली संपली पाहिजे. आणि ज्याच्याकडे खरं नॉलेज आहे तो नम्रच असतो. आणि जो नम्र नाहीये तर समजा की त्याच्याकडे नॉलेज नाही. नॉलेज म्हणजे मी ज्ञान म्हणतोय. ज्ञान वेगळं आहे बरं का. तुम्हाला हे माहिती आहे ना, हिंदू धर्मामध्ये ज्ञान आणि विज्ञान असे दोन शब्द आहेत. विज्ञान म्हणजे आपण आपल्या भौतिक सुखासाठी जे शिकतो ते विज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मिक समाधानासाठी शिकतो ते ज्ञान. मग हे सगळं रेफरन्स जे असतं ते ज्ञानबद्दल चाललेलं आहे. आपला अजून ज्ञानचे काही संबंध नाही. आपले पुढे येईल. आता आपण सध्या विज्ञानवरती थांबलोय. हळूहळू पुढे जाऊ आपण तसं ज्ञान शिकलं पाहिजे. ओके. चला पुढे जाऊया. टी टू मीर चळवळ करा. टी टू मीर चळवळ कोणी सुरू केली होती? निथर. आपण लक्षात ठेवू ना, T2 चा थर असं लक्षात ठेवता. मीर निथर आली आहेत. ग्रामीण भागात धर्माचा प्रसार करणे, शेतकऱ्यांचे संघटन बनवून ब्रिटिश आणि हिंदू जमीनदारांविरोधात बंड केलेलं होतं. ओके. ब्रिटिश आणि हिंदू जमीनदारांविरोधात. का? तर त्या ठिकाणी कुळ कोणाची होती? कुळ कोण होते? मुस्लिम होते. तर शेती कसायचे, मग त्यांच्यावरती अन्याय होत होता. त्यामुळे त्यांनी हे टी2 मीर चळवळ सुरू केलेली होती. पुढे आहे अहल ई हादिस, म्हणजे सय्यद नजीर यांनी सुरू केलेली होती. विरोध यांनी कुणाला केला होता? सूफी संत, बहुपत्नीत्व, हुंडा प्रथा आणि समर्थन त्यांनी विधवा विवाहाचं केलेलं होतं. ओके. सूफी पंथाला मुस्लिम धर्मानं किंवा इतर त्यांच्या फॅक्शन स्वीकारलेलं नाही. त्याचं मुख्य कारण काय असलं पाहिजे? तुम्ही याच्यामध्ये वाचलं असेल, मिडिवल हिस्ट्रीमध्ये सूफी संत वाचले असतील ना. काय कारण होतं? सुफी संतांचा मुख्य भर कशावरती होता? भक्ती. भक्तीमध्ये काय यायचं? संगीत आणि डान्स. ओके. आणि ते मुस्लिम धर्माच्या विरोधी आहे. त्याच्यामुळे सुफी संतांना, सुफी धर्माला किंवा सुफी पंथाला विरोध करण्यात आलेला होता. ओके. सुफी संप्रदायाने कुठलं म्युझिक पद्धत आणली? कव्वाली. तिथून ती मोठ्या प्रमाणात फेमस झालेली आहे. ओके. पुढे आपण जाऊया डिप्रेस्ड क्लास मिशन कडे. ओके. डिप्रेस्ड क्लास मिशन बघा, 18 ऑक्टोबर 1906. 1906 खूप वेळा विचारण्यात आलेला आहे, ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. पुढे बघा, मुंबईतून सुरुवात आहे त्याची. मोस्ट ऑफ सामाजिक सुधारणा आपण जे महाराष्ट्राच्या बाबतीत बघतो ते पुण्यातून आहे. तर हे मुंबईतून असल्यामुळे आपल्याला तेवढं कन्फ्युज होऊ शकतं कधी कधी, ते फक्त लक्षात घ्या. ओके. यांनी सुरुवातीच्या काळात काही शाळा सुरू केल्या. त्या शाळा कुठे आहेत बघा? कर्नाटक, MP आणि महाराष्ट्र. लक्षात ठेवण्यासारखं कारण इतकंच आहे की महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांनी शाळा सुरू केलेल्या होत्या. ओके. तर कर्नाटकमध्ये बेळगाव, विजापूर आणि हुबळी या ठिकाणी होते. आणि MP मध्ये इंदोरला होती. ओके. आणि महाराष्ट्रात बघा अकोला, महाबळेश्वर आणि पुणे. पुढची शहरं लक्षात नाही राहिली तरी हरकत नाही, बट आपल्याला इतकं कळलं पाहिजे की या 3 राज्यांमध्ये त्यांच्या शाळा होत्या. ओके. यांचा उद्देश काय होता? डिप्रेस्ड क्लास मिशनचा उद्देश बघा, अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करणे. ओके. नावातूनच कळतं ना, डिप्रेस्ड क्लासेस मिशन. ओके. शाळा, वसतिगृह, उद्योगशाळा त्यांनी सुरू करून
या अस्पृश्य समाजामध्ये शिक्षण प्रसार त्यांना करणं उद्देश होता. त्याच्यानंतर त्यांनी दवाखाने पण स्थापले, लोकांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न पण केले आणि स्पृश्य समाजात परिवर्तन सुद्धा घडवून आणलेले आहेत. या समाजाच्या बाबतीतल्या आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न दुसरा वर्धापन दिन आणि तिसरा वर्धापन दिन महत्वाचा आहे. तर हे वर्धापन दिनाबद्दलची माहिती तुम्हाला कठारे सरांच्या पुस्तकात मिळते. मग त्यांचे ते रेफरन्स बुक असल्यामुळे तिथून डायरेक्टली प्रश्न विचारतात ते. तर दुसरा वर्धापन दिनामध्ये टिळकांचा उल्लेख आहे. तर ते टिळक भाषण करताना टिळक म्हणतात की जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी देव मानणार नाही. प्रश्न कसा बनेल की दुसऱ्या वर्धापन दिनामध्ये हे स्टेटमेंट कुणाचं आहे, किंवा टिळकांनी हे स्टेटमेंट कुठल्या वर्धापन दिनाच्या आणि कुठल्या समाजाच्या बाबतीत कुठल्या समाजाच्या वर्धापन दिनात केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पुढे तिसरा वर्धापन दिन 1909 आहे आणि मुंबईला झालेला आहे. 1906 नंतर 1909 अपेक्षित आहे. उपस्थित बघा सयाजीराजे, न्यायमूर्ती चंदावरकर, नामदार गोखले. हे 3 नाव तरी आपल्याला माहिती असले पाहिजेत. 1909 आहे. समजा आपल्याला इतकं साधं लक्षात आलं पाहिजे की सयाजीराजे यांना जोडून तो दुसरं नाव टाकू शकतो की शाहू महाराज. शाहू महाराज जर असले असते आपल्या लिस्टमध्ये असलं असतं, तर शाहू महाराज नाहीये ते आपल्याला क्लिक झालं पाहिजे. नामदार गोखले त्याला आठवले की तो काय टाकेल, महात्मा गांधी. गांधी असतील का, 1909 आहे. गांधी आले कधी, 15ला. तर तेवढं आपल्याला लक्षात असलं पाहिजे. टिळक आहेत का, नाही. टिळक कधी होते, आधीच्याला, दुसऱ्याला टिळक नाही. तर असं आपल्याला इलिमिनेशन हळूहळू करता आलं तर प्रश्न सुटू शकतात. पुढे बघा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी सुरू केलेली पहिली शाळा आहे एल्फिन्स्टन रोड, मुंबई. आणि दुसरं जनक्का शिंदे, ही कुणाची, शिंदेची बहीण आहे जनक्का. त्यांनी शिंदेबरोबर काम केलं होतं. पनवेलच्या शाळेमध्ये त्या मुख्याध्यापिका म्हणून काम करत असत. तिसरा मुद्दा शिक्षणाचा आहे अहिल्या आश्रम. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. अहिल्या आश्रम पुण्यात त्यांनी स्थापन केलं 1922ला. तर मुख्यालय मुंबईला आहे. पहिलं स्टेटमेंट दिले की यांचं मुख्यालय मुंबईला आहे, दुसरं दिले की पुण्यात त्यांनी अहिल्या आश्रम स्थापन केलं, तर गडबड होते. तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे पुण्यात आहे. जनरली आपल्याला काय वाटतं की हेडक्वार्टर मुंबईत, पुण्यात कशाला वगैरे असं होतं, पण नंतर त्यांचं काम हळूहळू पुण्यात शिफ्ट झालं होतं. तर 1922ला अहिल्या आश्रम आहे. आता एकच मिनिट मी घेतो. Recording in progress. अहिल्या आश्रम लक्षात ठेवा, पुणे 1922 आहे. चौथा पॉइंट आहे आपला. पहिली शाळा झाली जनक्का झालं, तिसरं झालं अहिल्या आश्रम. पुढचा आहे श्रीमंत तुकडोजीराव होळकर. आणि यांनी 20,000ची देणगी, म्हणजे मोठी देणगी आहे ना, काळ कधी आणि वर्ष कधी ते बघा, त्याच्यानुसार 20,000ची देणगी त्यांनी दिली होती. श्रीमंत तुकडोजीराव होळकर आहे. हे होळकर नाव लक्षात ठेवा. जनरली आपल्याला देणग्यांमध्ये शाहू महाराज आणि सयाजीराजे शिंदे लक्षात येतात, तर हे होळकर आहेत. होळकरांचं एक नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे बघा इतर मुरळी प्रतिबंध सभा 1910ला यांच्या संबंधित सभा आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या संबंधित. त्याच्यानंतर आहे अस्पृश्यता निवारण परिषद 1912ला. पुढचा पॉइंट बघा फंड योजना. त्यांनी सुरू केलेल्या फंड योजना कुठल्या कुठल्या आहेत. एक आहे रुपी फंड, पेटी फंड, तांदूळ फंड आणि कापड फंड. असे वेगवेगळे फंड किंवा याच्याहून जास्त पण फंड त्यांनी तयार केलेले असतील. आपल्याला हे फंड कुठल्या समाजाशी संबंधित आहेत किंवा कुठल्या चळवळीशी संबंधित आहेत असा प्रश्न आला की आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता डिप्रेस्ड क्लास मिशनच्या काही महत्वाच्या परिषदा आपण बघणार आहोत. परिषदेमध्ये बघा 1907ला त्यांची सुरतला परिषद भरली, सत्येंद्रनाथ बोस चे अध्यक्ष होते. दुसरी चेन्नईला भरली, तिसरी लाहोरला भरली आणि त्याच्यानंतरची मद्रासला भरली. 7, 8, 9 आणि 10. पहिले 3 तरी मी सोचले असं लक्षात ठेवू शकता. सुरत, चेन्नई, लाहोर आणि त्याच्यानंतर आहे मद्रास. मद्रासला कोण होते, गोपाळ कृष्ण गोखले अध्यक्ष होते. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या परिषदा. आणि वरचं वर्धापन दिन आहे. वर्धापन दिन आणि परिषदेमध्ये कन्फ्युजन करू नका. पुढे चला. 1911ला जी झाली ती तर पुण्यात झाली. 1910 नंतर 11ची पुण्यात झाली, त्याला डॉक्टर भांडारकर होते. 1912ला कराचीत झाली, त्याला लाला लजपतराय होते. आणि 1918ला मुंबईत झाली, तिथे सयाजीराजे गायकवाड होते. कुठल्या वर्षी कुठं परिषद झाली इतकं आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि कोण त्याचे लीडर होते. म्हणजे आता कराचीला पण झाले, म्हणजे व्हेरिएशन बघा, चेन्नई, लाहोर, मद्रास इतका लांबच्या ठिकाणी कराचीला पण झालेलं आहे. आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशनचं जास्त काम कुठं आहे, महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या भागातच आहे. आणि परिषदा मात्र बाहेर झाले. त्यामुळे आपल्याला वाटू शकतं की इतक्या बाहेर परिषदा होणं अपेक्षित नाही, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता संस्थेची उद्दिष्ट बघा, सार्वजनिक धर्माची शिकवण देणं, अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणं, नुसतं शिक्षण नाहीये, शिक्षण देऊन नोकऱ्या मिळवून देणं, अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणींचे निवारण करणे, स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे, अस्पृश्य निवारणासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे.
कॉमन आहेत, सगळं स्पृश्य अस्पृश्य संबंधित आहे. तुम्ही ते कॉमन सेन्सनं सुद्धा उद्दिष्ट समजू शकता. ओके ओके. तर आता याच्या पुढे आपण जाऊया ब्राह्मणेतर चळवळीकडे. ओके, तर ब्राह्मणेतर चळवळीचं बघूया आपण. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीची तुलना युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी करणारे कोण आहेत? तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. ओके, प्रश्न कसा होतो? युरोपातील धर्मसुधारणा चळवळीशी ब्राह्मणेतर चळवळीची तुलना कोणी केलेली आहे? तर ते तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. ओके, आता नाव जोशी आहे त्यामुळे आपल्याला वाटणार नाही की ब्राह्मणेतर चळवळीचे ते कम्पेअर करतील त्याला. कारण काय, ब्राह्मणेतर चळवळ कुठून आलेली आहे, त्याचा उगम कुठं आहे? तिचा उगम आहे तो सत्यशोधक चळवळीतून. सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळीतला एक फरक आहे. सत्यशोधक चळवळ काय होती? ब्राह्मणवादाच्या विरोधी होती. ब्राह्मणवाद नको होता, पण त्याचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत झालं आणि ब्राह्मणेतर चळवळीत त्यांनी विरोध केला ब्राह्मण समाजाला किंवा ब्राह्मण जातीला. या दोन्हीतला फरक आपल्याला लक्षात असला पाहिजे. आता पण त्यात पण वाद आहे. म्हणजे काही लोक म्हणतात की असं नाही, ते सेमच आहो, आम्ही त्यांचा विरोध करत नाही. आणि काही लोक मात्र क्लिअरली त्या जातीस किंवा त्या ब्राह्मण जातीस विरोध करताना आपल्याला दिसतात. ओके, जर आपल्याला विचारलं गेलं तर इतकं मात्र ते लक्षात ठेवायचं, दोघांमधला डिफरन्स काय आहे? तर ते ब्राह्मण वादाचा विरोध आहे आणि हे ब्राह्मण जातीचा विरोध करतात. ओके, पुढे बघा. हा, आता खाली डिफरन्स पण आपण दिले. सत्यशोधक चळवळ वर्सेस ब्राह्मणेतर चळवळ. ब्राह्मण प्रवृत्ती विरोधात सत्यशोधक चळवळ होती. कारण काय, तर बघा सत्यशोधक चळवळीचे लीडर्स जे होते ना, ते ब्राह्मण सुद्धा होते. खूप सारे ब्राह्मण होते. महात्मा फुलेंबरोबर सुरुवातीला मदत करणं भिडेवाड्यातच त्यांनी सुरुवात केली होती. असे खूप सारे लीडर्स जे होते ते ब्राह्मण होते. ब्राह्मण जाती विरोधात ब्राह्मणेतर चळवळ सुरू झालेली होती. ओके, राजकारणापासून सत्यशोधक चळवळ दूर होती. ओके, राजकारणापासून दूर होती. एकदा फक्त नगरसेवक होते महात्मा फुले, त्यामुळं तसं नका समजू की ते राजकारणापासून किंवा राजकारणात सामील होते असं त्याच्यातनं अर्थ. पक्ष होता का? पक्ष नाही, ब्राह्मणेतर पक्ष होता ना त्यांचा पुढे जाऊन. ओके, सत्तेशिवाय सामर्थ्य नाही या मताचे ब्राह्मणेतर चळवळीचे लीडर्स होते. ओके, आता फरक पण दिसतो बघा. आता ब्राह्मणेतर चळवळीचे लीडर्स कोण होते? क्षत्रिय किंवा मराठा समाजातून आलेले असल्यामुळे त्यांना ते सत्ता आकर्षित करणं स्वाभाविक आहे, त्यामुळे तुम्ही त्याला ते कनेक्ट करू शकता. धर्मातील ब्राह्मणी वर्चस्वाला विरोध करणे, ब्राह्मणी वर्चस्वाला, ब्राह्मणाला विरोध नाही. ओके, आणि ब्राह्मणेतर मध्ये धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रातील वर्चस्वाला विरोध करणे. ओके, धर्मातील वर्चस्वाला यांनी विरोध केला. इकडे मात्र धर्म पण आहे, सामाजिक पण आहे आणि सांस्कृतिक पण आहे. सगळीकडे यांनी विरोध केलेला होता. पुढे, दोन्ही चळवळीत फरक नाही असं म्हणणारे केशवराव जेधे आहेत आणि दिनकरराव जवळकर आहेत. ओके, आता दोन्ही चळवळीत फरक नाही असं म्हणणारे कोण आहेत? केशव, आणि दुसरा कोण आहे? दिनकरराव जवळकर. कसं लक्षात ठेवतात? जवळकर म्हणतात की दोन्ही जवळ आहेत, फरक नाही. जवळकर तुमच्या लक्षात राहिले. केशवला आपण काय म्हणतो? द्वित. द्वित म्हणजे काय? द्वैत म्हणावं तर त्याला. द्वैत अद्वैत आपण कॉन्सेप्ट वाचलेला आहे. तर केशव माधव हा द्वैत संपदेचा, अद्वैत परंपरेचा आहे, त्याच्यावर तुम्हाला ते लक्षात राहू शकतं. हे जास्त किचकट आहे. जवळकर फक्त लक्षात ठेवा. पुढे बघा, दोन्ही चळवळीतील फरक काय म्हणताय? हा, जवळकरांना आणि जेधेचा ज तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, दोन्ही चळवळीत फरक आहे असं म्हणणारे कोण कोण आहेत बघा? वालचंद्र कोठारी आणि श्रीपादराव शिंदे हे म्हणतात की फरक आहे. आता वालचंद्र कसं लक्षात ठेवताल? ते म्हणतात की दोन्ही समाजाच्या मध्ये वॉल आहे, भिंत आहे, तर दोन्ही मध्ये फरक आहे या म्हणण्याचे वालचंद्र कोठारी. आणि श्रीपादराव शिंदेचं तुम्ही बघा कसं लक्षात ठेवायचं. पुढे ब्राह्मणेतर चळवळीचे उद्दिष्ट आता आपण बघूया. ब्राह्मणेतर चळवळीचे उद्दिष्ट काय होती? एक आहे बहुजन समाजाचे राजकीय संघटन करणे, विषमता नष्ट करणे, सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात ब्राह्मणेतरांना स्थान मिळवून देणे आणि वृत्तपत्रांतून प्रश्न सोडवणे. ओके, पुढे ब्राह्मणेतरच्या संघटना आहेत. यांच्या लीडरनी काही संघटना स्थापन केल्या तर ते बघूया. त्यातली पहिली आहे डेक्कन रयत समाज. ओके, तर डेक्कन रयत समाज ऑगस्ट 1916 त्याची स्थापना आहे. ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना. ओके, त्यामुळे ही महत्वाची आहे. पत्र यांचं डेक्कन रयत आपण पाहिले. डेक्कन रयत पत्र इंग्रजीमधून यायचं, कुणाचं होतं? वालचंद कोठारींचं. ओके, आता डेक्कन रयत मध्ये कोण कोण होते बघा? अण्णासाहेब लठ्ठे, वालचंद कोठारी, मुकुंदराव पाटील, C.K. बोले, रामचंद्र वंडेकर आणि कवी नारायण टिळक. यांना मी स्टार का केलंय? टिळक. टिळक मुळे आपल्याला वाटू शकतं की ब्राह्मण व्यक्ती आहे आणि तो इथे काय करतो. ओके, त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कवी नारायणराव टिळक. ओके, आणि यांनी होम रूलला विरोध केला बरं का डेक्कन रयत समाजनं. एक पॅटर्न तुम्हाला स्वतंत्र चळवळीत दिसतो बघा. ओके, बहुजन समाजाचं समर्थन करणारी जी एक चळवळ होती
आता होम रूलला विरोध केला किंवा नंतर पुढे आंबेडकरांनी सुद्धा अनेक गोष्टींना विरोध केला होता. त्याला विरोध करणं स्वाभाविक का होतं? जर इंग्रज इथून गेले तर पुन्हा अभिजन वर्गाचं वरच्या वर्गाचं राज्य भारतावरती येईल याची भीती यांना वाटत होती. आणि ती कदाचित थोडीफार आपला इतिहास पाहिला तर स्वाभाविक पण आहे. आणि त्यांना वाटतं की ब्रिटिश आल्यामुळं कदाचित एक समानता, रूल ऑफ लॉ निर्माण झालेला आहे आणि ते गेले तर पुन्हा तीच गडबड होईल, म्हणून ते ब्रिटिशांना समर्थन करायचे, सत्ता अजून काही काळ असावी असं म्हणायचे. इव्हन तुम्ही न्यायमूर्ती रानडेंचं पण बघितलं असेल तर एका त्यांनी व्याख्यानमालेमध्ये एका मुलांनी भाषण केलं होतं आणि त्या मुलांनी म्हटलं की आपण स्वातंत्र्याचा लढा केला पाहिजे. त्यात त्यांनी त्या मुलांना सांगितलं की हा शहाणपण आहे, याला काहीच अर्थ नाही. ही 100-150 वर्षानंतरची गोष्ट आहे. आता आपल्याला ब्रिटिश हवेत अशा विचारांचे मावाळ सुद्धा होते. तर तुम्हाला थोडाफार अंदाज आला की ते कुठल्या विचाराचे किंवा काय विचार ठेवतात म्हणा, तर त्याच्यावर ते लक्षात येऊ शकतं. पुढे जाऊया आपण राष्ट्रीय मराठा संघाकडे. ऑक्टोबर 17 पुणे. राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना 17 मध्ये पुण्यात झालेली आहे. आता यांचे लीडर्स बघा, विठ्ठल रामजी शिंदे, हे आपले महर्षी शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे, काशीनाथ जाधव, त्र्यंबक आवटे, नारायण एरवंडे, इतके सगळे लोक याच्यात सामील होते आणि यांचं धोरण काँग्रेसला अनुकूल होतं. पुढे आहे आपली ऑल इंडिया मराठा लीग. कधीची आहे? 17ची आहे. आणि पुण्यामध्ये स्थापना झालेली आहे. पुढची वरची जी आहे ना, त्याचं डेक्कन रयत समाजचं हे सापडत नाही, हेडक्वार्टर सापडत नाही, कुठे होतं ते. तुम्हाला काही सापडलं तर तिथं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. खालच्या दोन्हीचे पुणे आहेत बघा, राष्ट्रीय मराठा संघाचं पुणे आहे, ऑल इंडिया मराठा लीगचं पण पुणे आहे. आता ऑल इंडिया मराठा लीग मध्ये कोण कोण होते? शाहू महाराज, भास्करराव जाधव, श्रीपादराव शिंदे, बाबूराव जेधे. आता त्यातले भास्करराव जाधव मराठा लीगच्या वतीने जॉईंट सिलेक्ट कमिटी समोर आपले मत मांडायला गेले होते. कुठे? ब्रिटिश पार्लमेंटची जॉईंट सिलेक्ट कमिटी होती, तिथे आरक्षणाचा मुद्दा उचलण्यासाठी ते तिथे गेलेले होते. भास्करराव जाधव हे नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे. याच्यातून चौथी संघटना आली ती ब्राह्मणेतर पक्ष. कधीची आहे? डिसेंबर 1920. ती पण पुण्यातच स्थापन झालेली आहे. आता याचे लीडर्स बघा, जेदे बंधू, भास्करराव जाधव, धनाजी कुपर, आनंदराव जगताप, वालचंद कोठारी. 1920 ते 38च्या दरम्यान मुंबई कायदे मंडळात यांचे 12 ते 15 सदस्य असायचे. ब्राह्मणेतर पक्षाचे 12 ते 15 सदस्य होते. आणि या पक्षाकडून मंत्री म्हणून कोण कोण होते? भास्करराव जाधव शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सिद्धप्पा कांबळे आणि धनाजी कुपर हे सुद्धा मंत्री म्हणून काम केलेले आहेत. ब्राह्मणेतर पक्षाचे खालच्या कोणत्या व्यक्ती मंत्रिमंडळात होत्यावर असा प्रश्न येऊ शकतो. आता ब्राह्मणेतर पक्षांची अधिवेशन बघा, एक आहे बेळगावचं 1924, दुसरं आहे अमरावतीचं 1925, तिसरं आहे मोर्शीचं 1926. त्याला BAM बाम तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहायला हेल्प होईल. पुढे या पक्षात फूट पडली ते 37ला, 1937ला, म्हणजे 20 ची स्थापना आहे आणि 37ला फूट पडले. आणि 36 आणि 37ला दोन पक्ष बनलेत. एक आहे मुंबई इलाका शेतकरी पक्ष आणि दुसरा आहे नागरिक शेतकरी पक्ष. सावंत आणि दौंड या नावाच्या व्यक्तीने मुंबई इलाका शेतकरी पक्ष स्थापन केला आणि कुपरे आणि जवळे यांनी नागरिक शेतकरी पक्षाची स्थापना केलेली आहे. कोणते दोन पक्ष तयार झाले असा प्रश्न येऊ शकतो, मुंबई इलाका आणि नागरिक. पुढे आपण जाऊया ब्राह्मणेतरांच्या नेत्यांकडं. ब्राह्मणेतरांचे नेते बघूया वन बाय वन. Recording in progress. पहिले आपले आहेत केशवराव जेधे, 1896 ते 1859. आता बघा, केशवराव जेधेंबद्दलचं पहिलं स्टेटमेंट आपलं आहे साप्ताहिक. त्यांनी सुरू केलेलं साप्ताहिक कुठलं आहे? शिवस्मारक. आणि जेधे पुणे महानगरपालिकेत किंवा पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक असताना त्यांनी काही ठराव मांडले होते. तर ते ठराव कोणते आहेत? पहिला आहे नगरपालिकेत हौद व नळ अस्पृश्यांना खुले करावेत, फुलेंचा पुतळा बांधला जावा, मस्तानीचा पुतळा बांधला जावा. हे 3 ठराव त्यांनी मांडलेले होते. तर हे ठराव कुणी मांडले असं विचारलं जाऊ शकतं. आता मस्तानीचा पुतळा बांधला जावा का बरं? याच्या मागं काय राजकारण असू शकतं? याच्या मागं राजकारण आहे की बहुजनांचं राजकारण. मस्तानींचा इतिहास गायब करण्याचा जो प्रयत्न झाला त्याला हा विरोध आहे. ती पार्ट आहे इतिहासाचा आणि तिला तुम्ही काढू शकत नाही. का? तर ती वेगळ्या धर्माच्या जातीची आहे म्हणून. तर तिला असायला पाहिजे. या मताचे केशवराव जेधे होते, त्यात काही गैर पण नाही, असायला पाहिजे. तिचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे तो वाद वेगळा असू शकतो, किंवा त्या मागे काय राजकारण तो वेगळा भाग असू शकतो. बट बहुजनांसाठीचाच हा पक्ष होता, त्याच्यामुळे ते मुद्दा असणं अपेक्षित आहे. पुढे सत्याग्रह. हे कुठल्या सत्याग्रहात समावेश होते बघा? पर्वती मंदिर. पुन्हा सत्याग्रह होतं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
सुरू केलं होतं की त्याच्या आधी कोणी सुरू केलं होतं पुन्हा? याच्या बाबतीत 2 सत्याग्रह आहेत. एक आपले काकांच्या काळात सुरू झालं होतं, जोशी काका आपण ज्यांना जे वाचतो ते, आणि त्याच्यानंतर आंबेडकरांच्या काळात पण सत्याग्रह सुरू झाला होता. का झाला होता? पर्वती मंदिराचा तिथल्या महंतांच्या किंवा पुजारींच्या विरोधातलं ते आंदोलन होतं. दुसरं महाड सत्याग्रह, हे आपलं महाड सत्याग्रह जे आंबेडकरांनी केलेलं होतं ते. ओके, इतके सगळे गोष्टी केशवराव जेदेंच्या आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. पुढे महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती. ओके, 1938 मध्ये ते बिनविरोध निवडून आले होते अध्यक्ष म्हणून. ओके, यामुळेच काँग्रेस खेडापाड्यात पोहोचली, बहुजन समाजाचा नेता निवडला गेल्यामुळे लोक काँग्रेसकडे आकर्षित झाले, असं मत यदी फडके यांनी म्हटलेलं आहे. ओके, जे आपल्या सिलेबसच्या रेफरन्स बुक मध्ये पण आहे. यदी फडकेंचे 5 खंड आहेत आपल्या सिलेबसनुसार. जर वेळ मिळाला तर कधीतरी वाचा. 250 ते 300 पानांचा एक खंड आहे, जवळपास 1,500 पानं होतील. ओके, आता गडबड नका करू, जर तुम्हाला वेळ मिळाला तर तो वाचा. ओके, पुढे शेतकरी कामगार पक्षाशी त्यांचा संबंध कसा आला बघा. 1948 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडलाय आणि सेकापची स्थापना केलेली आहे. सेकाप बद्दल आपण माहिती बघताना जेदेंचं नाव बघितलेलं होतं. ओके, तर यांचे साथीदार शेतकरी कामगार पक्षात कोण साथीदार होते बघा. शंकरराव मोरे, खाडीलकर, भाऊसाहेब राऊत. ओके, या नेत्यांनी मिळून शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला होता. सेकापचे दुसरे अधिवेशन दाभाडीला झालं होतं आणि त्याचे अध्यक्ष ते स्वतः होते. ओके, जेदे होते. दाभाडीचं अधिवेशन लक्षात घ्या, ते दाभाडीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते असं विचारलं जाईल. ओके, पुढे 1952च्या निवडणुकीत मात्र धनंजय गाडगिळांनी जेदेंना हरवलेलं होतं. ओके, कारण ते सेकापकडनं लढले होते आणि गाडगीळ काँग्रेसकडनं लढले होते. पुढे 1954 मध्ये पुन्हा सेकाप त्यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये सामील झाले. म्हणजे आधी काँग्रेस, नंतर सेकाप, आधी त्याच्या आधी काय ब्राह्मणेतर पक्ष, मग काँग्रेस, मग नंतर सेकाप, पुन्हा काँग्रेस. 1957च्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून लोकसभेवरती निवडून आले होते. ओके, मग बारामतीचा इतिहास आपल्याला इथून दिसतो. ओके, 1957च्या निवडणुकीमध्ये दुसरी निवडणूक लोकसभेची. फर्स्ट महाराष्ट्र तमाशा परिषद जी स्थापन झाली होती त्याचे अध्यक्ष सुद्धा केशवराव जेदे राहिलेले आहेत. मुंबईच्या सत्याग्रहावरती त्यांनी पोवाडा सुद्धा लिहिलेला होता. ओके, केशवराव जेदे नंतर आपण जाऊया दिनकरराव जवळकरांकडे. ओके, 1898 ला जन्म झालेले दिनकरराव जवळकर. तुम्हाला एसी कमी करायचंय, त्यांना द्या. दिनकरराव जवळकर बघा, 1898 ची त्यांचा जन्म आहे आणि 1932 ला त्यांचा मृत्यू आहे. ओके, 34 वर्ष त्यांचा कार्यकाळ आहे, फक्त 34 वर्षामध्ये. ओके, आणि त्यांचं यांच्यावरती जास्त प्रश्न येतात ते त्यांच्या साहित्यावरती. कोणतं साहित्य त्यांनी लिहिलंय, काय लिहिलंय त्याच्यावरती. ओके, तर साहित्य बघा, प्रणय प्रभाव नावाचं साहित्य त्यांनी पुस्तक त्यांनी लिहिलं 1919 ला, आणि त्याचा विषय होता पटेल बिलचा समर्थनार्थ, पटेल बिलला समर्थन करायचं आहे. दुसरं होतं शिवस्मारक पुराण. ओके, शिवस्मारक वादाच्या वेळी त्यांनी शिवस्मारक पुराण लिहिलं होतं. तिसरं आहे छत्रपती पद्यसंग्रह, छत्रपती मेळ्याच्या संबंधित आहे. चौथा आहे देशाचे दुश्मन, टिळक आणि चिपळूणकरांवरती त्यांनी टीका केलेली होती. क्रांतींचे रणसिंग, साम्यवादी विचारावरती त्यांनी हे लिहिलेलं पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालं. असा प्रश्न होता, कोणते पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले? त्याने क्रांतीचे रणसिंग, आणि त्यानंतर अजून एक आहे मर्द हो नाके कापून घ्या नावाचा त्यांनी एक लेख लिहिला होता. ऍक्च्युली तो लेख आहे, पुस्तक म्हणायचं नाही, म्हणून त्याला आपण आकडा दिलेला नाही. कुठले कुठले आहेत? प्रणय प्रभाव, शिवस्मारक पुराण, छत्रपती पद्यसंग्रह, देशाचे दुश्मन, क्रांतीचे रणसिंग, मर्द हो नाके कापून घ्या. पुढे तेज नावाचं पत्रक होतं, वृत्तपत्र होतं. या पत्रकातून त्यांनी गांधी, साम्यवाद आणि शेतकऱ्यांचा पुरस्कार केला. ओके, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मुखपत्र ते तेजला म्हणत असत. ओके, त्यांचा तेज बद्दलचा मुद्दा झाला. पुढे आपण सत्याग्रहाबद्दल जाऊ. ते कोणत्या सत्याग्रहात सामील होते? एक आहे काळाराम मंदिर, दुसरा आहे महाड, तिसरा आहे सविनय कायदेभंगात ते सामील झाले होते. जानेवारी 31 मध्ये आझाद मैदानावरील बंदी मोडून त्यांनी भाषण दिलं, त्याच्या बदल्यात त्यांना 1.25 वर्षाची शिक्षा झालेली होती. ओके, हे केशवराव जेदेंबद्दलचे माहिती लक्षात घ्या. ओके, Recording in progress. पुढची व्यक्ती आहे भास्करराव जाधव. ओके, भास्करराव जाधव 1867 ते 1950 चा काळ आहे. जन्म त्यांचा अलिबाग मधील नागावचा आहे. शाहू महाराजांनी त्यांना असिस्टंट सुभेदार म्हणून नेमले होते. स्टेटमेंट मध्ये असे वाक्य येऊ शकतात, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती शाहू महाराजांनी असिस्टंट सुभेदार म्हणून नेमले होते? कोणावरती? सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. ओके, तिसरा स्टेटमेंट आहे, त्यांच्यावरती सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. ओके,
1911च्या समाजाच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. सत्यशोधक समाजाचे अधिवेशन जे 1911ला झालं होतं त्याचे ते अध्यक्ष होते. 1913 मध्ये अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना त्यांनी केलेली होती. मुंबई कायदे मंडळात मराठा समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळावा या मागणीसाठी ते लंडनला गेले होते. शाहू महाराजांनी त्यांना पाठवलं होतं, ते आपण वरती सुद्धा बघितलेलं आहे. मुंबई प्रांताचे ते शिक्षण मंत्री राहिले आहेत. शेती आणि अबकारी कर मंत्री सुद्धा ते होते. पहिल्या गोलमेज परिषदेशी ते हजर होते. त्यांनी लिहिलेली पुस्तकं घरचा पुरोहित आणि रामायणावरती नवा प्रकाश त्यांची पुस्तकं आहेत. हे झालं नेत्यांबद्दलची माहिती. सुरुवातीला आपण संघटना बघितली, नेते बघितलं. आता आपण ब्राह्मणेतर चळवळाची वाटचाल कशी कशी होती ते आपण पाहूया. ओके, पहिल्यांदा बघा, मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करण्यात आली. यासाठी भास्करराव जाधव लंडनला गेले होते. याला टिळक गटाचा विरोध होता. ओके, पुढे पटेल बिलाचा मुद्दा आहे. पटेल बिल विठ्ठलभाई पटेल यांनी ऑगस्ट 1919 मध्ये आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यतेबाबत बिल मांडले होते. केंद्रीय कायदे मंडळात ते बिल मांडले गेले होते. यासही टिळक गटाचा विरोध होता. यावर आधारित जवळकरांचे नाटक होते प्रणय प्रभाव. ओके, पुढे आपण जाऊया. टिळकांना मानपत्र देण्यास झालेला विरोध. डिसेंबर 1919 मध्ये टिळक लंडनहून परत आल्यावर पुण्यात टिळकांना मानपत्र देण्याचा कार्यक्रम झाला होता. यास ब्राह्मणेतरांनी विरोध केला. प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये प्राचार्य माधवराव पटवर्धन, कवी माधव ज्युलियन आपण त्यांना म्हणतो, यांनी विरोध केला. पण ठराव 1 विरुद्ध बाकी असा मंजूर झाला होता. ओके, आपल्या विरोधातलं एक मत सुद्धा टाकता आलं पाहिजे. ओके, तर पुढचा मुद्दा आपला आहे छत्रपती मेळावा. 1922 मध्ये केशवराव जेध्यांनी सुरू केलेला हा मेळावा आहे. कोणी सुरू केला होता? केशवराव जेधे. दिनकरराव जवळकरांनी छत्रपती पद्यसंग्रह ही पुस्तिका काढली होती आणि त्या पुस्तिकेमध्ये शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा गांधी यांचे कौतुक केले होते. तर ब्राह्मण जात, जुने आपले पारंपरिक ग्रंथ आणि रामदास स्वामी यांच्यावरती टीका केलेली होती. पुढे आहे आपलं शिवस्मारकाचा वाद. शिवस्मारकाची संकल्पना श्री शिवाजी मराठा सोसायटीची होती, जी 1917 मध्ये ग्वाल्हेरचे खाशेराव पवार आणि बडोदाचे जाधव यांनी सर्वप्रथम मांडली होती. खाशेराव पवार आणि जाधव यांनी ही सर्वप्रथम योजना मांडली होती. स्मारक फक्त मराठ्यांपुरते असावे असं शाहू महाराजांचं म्हणणं होतं. हे स्टेटमेंट लिहायचं कारण आहे की आपल्याला हे वाटत नाही. ओके, त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघूया आपण. नंतर स्मारकाची जबाबदारी ग्वाल्हेरच्या शिंद्यांकडे गेली. त्यांनी या समितीत सर्व जातींचा समावेश करून घेतला. ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी सगळ्यांचा समावेश त्याच्यात करून घेतलेला होता. या समितीचे चिटणीस गोपाळराव देवधर होते. ओके, भारत सेवक समाजाचे हे गोपाळराव देवधर त्या समितीचे चिटणीस बनले होते. पुण्यात अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कार्यक्रमाची कोनशिला नोव्हेंबर 21 मध्ये ब्रिटिश युवराजाच्या हस्ते झाली होती. या समारंभावेळी संत तुकाराम हे नाटक प्रेझेंट करण्यात आले होते, जे की बाबूराव जगताप यांनी निर्मित केलं, यांनी डायरेक्ट केलं, त्यांनीच त्यात ऍक्टिंग केलेली होती. संत तुकाराम, बाबूराव जगतापांचं नाव आपल्याला माहिती असलं पाहिजे. शेवटचा आपला टॉपिक आहे संस्कृती कला वगैरे. त्याच्यानंतर स्मारक समितीची सूत्रे ब्राह्मणांच्या हाती गेल्याने पाहून नाराज होऊन ब्राह्मणेतर नेते समितीतून बाहेर पडले. पण या प्रकरणावरती जवळकरांची पुस्तिका आली, तिचं नाव आहे श्री शिवस्मारक पुराण. नंतर ही जबाबदारी शाहूंचे पुत्र राजाराम यांनी पूर्ण केली. पुण्यातील ब्रांझ पुतळ्याचे शिल्पकार नानासाहेब करमकर आहेत. यांनी यावर आधारित एक पुस्तिका लिहिली, एक स्मारकाची जन्मकथा नावाचं. म्हणजे शिवस्मारकाचा वाद आपल्या या ब्राह्मणेतर चळवळीचा एक मुख्य भाग आहे. त्याच्याबद्दलच्या या सगळ्या घटना आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. पुढे आहे तसंच महात्मा फुलेंचा पुतळा प्रकरण. पुणे पालिकेने टिळक आणि चिपळूणकरांचा पुतळा बसवलेला होता. टिळक आणि चिपळूणकर. असा फुल्यांचाही पुतळा बसवावा अशी मागणी केशवराव जेधेंनी केलेली होती. ते आपण वरती पण पाहिली, पण ती मागणी फेटाळण्यात आलेली होती. पुढचं आहे प्रकरण देशाचे दुश्मन प्रकरण. याच्यावरती 2-3दा प्रश्न येऊन गेलेला आहे. फुलेंच्या पुतळ्याचा वाद चालू होता तेव्हा गणपतराव नलावडे
यांनी फुलेंची बदनामी करणारे सत्यशोधक की ख्रिस्ती शोधक ही पुस्तिका प्रसिद्ध केली होती. याला उत्तर म्हणून जवळकरांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिले होते. सत्यशोधक की ख्रिस्ती शोधक याला विरोध करण्यासाठी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिण्यात आलं होतं. टिळक आणि चिपळूणकरांना याच्यामध्ये देशाचे दुश्मन त्यांनी म्हटलेलं होतं. हे पुस्तक कुणी लिहिलं होतं असं विचारलं होतं आणि त्याच्या संबंधित खटल्यामध्ये कुणाला शिक्षा झाली असाही प्रश्न होता. तर खाली आहे खटला. 1925 चा खटला आहे. टिळकांचे पुत्र श्रीधर टिळक आणि चिपळूणकरांच्या नातवाने पुण्यामध्ये खटला दाखल केला होता पुण्याच्या न्यायालयात. येथे खालील मंडळींना शिक्षा झाली आहे. जवळकर लेखक, केशवराव जेधे प्रकाशक, रामचंद्र लाड प्रस्तावक या तिघांना शिक्षा आहे. जवळकर, जेधे आणि रामचंद्र लाड. पुढे जवळकरांनी मुंबई हायकोर्टामध्ये अपील केली. तिथे आंबेडकरांनी 1 पैसाही न घेता केस लढवली आणि सर्वांना निर्दोष मुक्त केलेलं होतं. दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. पुणे कोर्टात शिक्षा आणि पुढे हायकोर्टातून माफी. आंबेडकर पण इथं पिक्चर मध्ये येतात, त्याच्यामुळे हा खटला आपल्यासाठी महत्वाचा आहे. पुढे चला. जोशी व कुलकर्णी वतनास विरोधी बिल. त्याच्यामध्ये बघा, जोशी व कुलकर्णी वतनास विरोधी. ब्राह्मणेतर पक्षाचे आमदार बाबासाहेब बोले यांनी 1926 मध्ये हे बिल मुंबई विधिमंडळात मांडलेले यास टिळक गटाचा विरोध होता. जोशी व कुलकर्णी वतनास विरोध करणारे बिल कोणी मांडले? बाबासाहेब बोले. हे कोण आपले? CK बोले. शारदा बिल पुढे आहे. 1929 बघा. मुंबई कायदे मंडळात हे बिल पास करण्यात आलेले बालविवाहास बंदी, मुलांचे वय 18 असावे आणि मुलीचे वय 14 असावे असं हा या बिल मध्ये आपण मेन्शन केलेलं होतं. यास ब्राह्मणेतर गटाचे समर्थन तर टिळक गटाचा विरोध होता. आता मुद्दा इथे बघा की मुलाचं वय 18, मुलीचं वय 14 आहे. आता आपल्याकडे किती आहे? मुलाचं वय 21 आहे आणि मुलीचं वय 18 आहे. जर तुम्हाला इंटरला प्रश्न विचारला दोघांचं 21 करायला काय हरकत आहे, तर तुम्ही काय उत्तर द्याल? दिलं पाहिजे का? दिलं पाहिजे ना, त्यात काही चुकीचं नाही. मग आधी आपण असं का केलं? मग तेव्हा मुलींना कळत नव्हतं, आता कळत, असं काय आहे का? असं का केलं? त्याच्या मागचा एकच क्रायटेरिया होता की वयात येणं ही कॉन्सेप्ट. आता ती कॉन्सेप्ट कालबाह्य झाली, त्याला काही अर्थ नाही. आता जर आपण वयात मुलीचं वय 18 ठेवतो याचा अर्थ आपण इनडायरेक्टली तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊ नये याची प्रोव्हिजन करतोय. राईट? 21 तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण होतं ना. उलट करा हवं तर. उलट करण्याऐवजी इक्वल करणं जगात जास्त योग्य. 21 अजून पुढे जाऊन आपलं 23 करावं लागणार आहे. 21 नंतर 23. ऍटलिस्ट आता सध्या 21 असायला पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये आपलं मत तेवढं क्लिअर असलं पाहिजे की सर दोघांचं वय 21 असलं पाहिजे. दोघांच्या मानसिक स्तरामध्ये काहीही फरक नाही. जो बाह्य शारीरिक फरक दिसतोय त्याला काही अर्थ नाही. आपण हंसा मेहता समितीचा रिपोर्ट सुद्धा बघितलं, त्यातून त्यांनी सांगितलेलं आहे. याचा पण आपण तिथे रेफरन्स देऊ शकतो. आणि याच्यात एक दुसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो होतो की शिक्षण पूर्ण होत नाही. आता आपण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सगळ्यांना मिळावं हे सगळं आता ते कालबाह्य झालं. याच्या पुढे आता ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावं किंवा तिचं एक स्वतः पायावरती उभं राहावं असं शिक्षण तिचं पूर्ण व्हावं हा उद्देश आता आपण ठेवला पाहिजे. ठीक आहे. चलो आता पुढे जस्टिस पार्टीकडे आपण जाऊया. जस्टिस पार्टी बघा, दक्षिण भारतीय उदारवादी संघटना आणि कधी कधी एक्झाम मध्ये ना साऊथ इंडियन लिबरेशन फेडरेशन असं नाव दिलंय. त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येत नाही की हे कुणाबद्दल चाललेलं आहे. तेच जस्टिस पार्टी आहे हे लक्षात ठेवा. SILF साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन. 1917 मध्ये जस्टिस पार्टीची स्थापना आहे आणि ते स्थापन करण्यामध्ये 2 महत्वाचे व्यक्ती आहेत. एक आहे P त्यागराज, दुसरे आहेत TM नायर. यांचं मुखपत्र होतं जस्टिस नावाचं पत्र, वृत्तपत्र. तर त्यावरून यांना नाव जस्टिस पार्टी असं पडलं होतं. नॉन ब्राह्मणिकल ऑर्गनायझेशन म्हणतात जस्टिस पार्टीला. नॉन ब्राह्मणिकल ऑर्गनायझेशन म्हणतात. जसं ब्राह्मणेतर चळवळ होती तशीच ही साऊथ मधली ब्राह्मण समाजाचा विरोध करणारी आणि ब्राह्मण जातीचा पण आणि ब्राह्मण वादाचा पण ती विरोध करणारी पार्टी होती. याच्यानंतर जस्टिस पार्टीला नावारूपास आणणारी व्यक्ती आहे पेरियार. पेरियारला थंतई सुद्धा म्हणतात. पेरियारचा अर्थ आहे ग्रेट सोल आणि थंतईचा अर्थ आहे फादर. ई रामस्वामी नायकर हे त्यांचं नाव आहे. ई रामस्वामी नायकर यांना काय म्हटलं जायचं? पेरियार म्हटलं जात असतं. 1937 मध्ये जस्टिस पार्टीचे ते अध्यक्ष बनले. 17 स्थापन झालेले जस्टिस पार्टीचे अध्यक्ष ते 37 मध्ये बनले
होते. देर आर सर्टन थिंग्स विच कॅनॉट बी मेंडेड बट ओनली बी एंडेड. ब्राह्मणिकल हिंदुइझम इज वन सच. असं पेरियारचं म्हणणं होतं. हा तुमच्या एसेचा कोट होऊ शकतो, बरोबर आहे. किंवा तुम्हाला इतर रिलेशन मध्ये सुद्धा वापरता येऊ शकतो. देर आर समथिंग विच कॅनॉट बी मेंडेड विच शुड बी एंडेड. लक्षात आलेलं नाही तुमच्या. तर आपण पुढे जाऊया. अण्णादुराई बद्दल बघूया आपण. अण्णादुराई ही नंतरची व्यक्ती, पेरियार नंतर. आता अण्णादुराईचा रेफरन्स कुठल्या पार्टीबद्दल आपण बघितला? GS2 मध्ये अभ्यास करत असताना आपण बघितलं की DMK ची स्थापना यांनी केलेली होती. अण्णादुराई ही पेरियारचे जवळचे शिष्य होते. आणि ती स्टोरी काय होती? त्याने एकदम छोट्या वयाच्या मुलीशी लग्न केलं होतं आणि तिला त्यांनी वारसदार म्हणून घोषित केलं होतं. मग तेव्हा अण्णादुराई तिथून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा DMK पक्ष स्थापन केलेला होता. अण्णादुराईने सुरू केलेल्या पक्षाचं नाव आहे द्रविड कळघम. 1944 ला. आणि 67 मध्ये ते तमिळनाडूचे CM बनले. जस्टिस पार्टी आणि त्याच्यातून बाहेर आलेली अण्णा द्रविड कळघम पार्टी. लक्षात ठेवा. त्याच्या पुढे द्रविड मुन्नेत्र कळघम, त्याच्यानंतर पुढे अण्णा DMK आपण त्याला म्हणतो. ते हे सगळे आपल्याला GS2च्या अँगलनं, पॉलिटिक्सच्या अँगलनं महत्वाचं आहेत. अण्णादुराई नंतर आपण पुढे जस्टिस पार्टी नंतर आपण पुढे जाऊया. जस्टिस पार्टीमध्ये फक्त लक्षात ठेवायची गोष्टी कुठल्या? तर पेरियार तुम्हाला माहिती आहे. जनरली आपल्याला हे हायलाइटेड गोष्टी नाही. त्यागराज आणि नायर हे माहिती पाहिजे. 1917 आणि P त्यागराज आणि T नायर हे दोघं संस्थापक माहिती पाहिजे. नावारूपास नंतर पेरियार यांनी आणली खरी, पण स्थापना करणारे व्यक्ती होत्या एक. आणि दुसरं त्यांच्या पक्षाचं नाव माहिती पाहिजे, साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन. एक्झाम मध्ये ते आलं की आपण कन्फ्युज होतो. ते एक गोष्ट लक्षात घ्या. पुढे एझवा आंदोलन. केरळमध्ये एझवा नावाचं एक आंदोलन झालेलं होतं. आणि हे सुरू करणारी व्यक्ती आहे श्री नारायण गुरु. मानव जातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर असावा, असं हे श्री नारायण गुरूंचं म्हणणं होतं. श्री नारायण गुरु आणि महात्मा गांधींचा एक वाद सुद्धा आहे, जे तुम्हाला बिपिन चंद्रांच्या पुस्तकात वाचायला मिळेल. वर्ण होता की वर्ण व्यवस्था असावी की नाही, याच्यावरनं गांधी वर्सेस नारायण गुरुचा एक वाद आहे. श्री नारायण धर्म परिपालन योगम 1902 याला त्यांनी एक संघटना स्थापन केली होती. त्यालाच एझवा आंदोलन म्हणतात. श्री नारायण धर्म परिचालन योगम हे लक्षात ठेवा. हे कशाशी संबंधित आहे असं विचारलं तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे.